अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हा संदेश ऐकण्यासाठी स्वामींनी आज तुमची निवड केली आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. पुढचे काही क्षण तुमच्या आयुष्यात बदल घडेल की ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. आज स्वामी म्हणत आहेत, तू घाबरू नकोस. तुझ्या मनात सध्या जी भीती आहे ती खरी नाही. ती फक्त तुझ्या विचारांनी निर्माण केलेली आहे. तू अनेक वेळा काहीतरी नवीन सुरुवात करायचं ठरवतो, पण भीतीमुळे थांबतोस. काय होईल? लोक काय म्हणतील? मी अपयशी ठरलो तर? हेच विचार तुला मागे खेचत आहेत. पण लक्षात ठेव, भीती हीच तुझी सर्वात मोठी अडचण आहे. जिथे भीती संपते तिथेच यशाची सुरुवात होते. तुझ्यात खूप क्षमता आहे, पण तू स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तुला वाटतं की मी काहीही करू शकत नाही. तू स्वतःला कमी समजणं हे थांबव, कारण तू जे समजतोस त्यापेक्षा खूप मोठे आहे. जगातले प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधी ना कधी घाबरले होते, पण त्यांनी भीतीवर मात केली आणि पुढे गेले. असेच स्वामींचे स्वामीमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुलाही तेच करायचं आहे. आज तू जिथे आहे तिथून पुढे जाण्यासाठी एक पाऊल तुला उचलावं लागेल. ते पाऊल लहान असलं तरी ते खूप महत्त्वाचं आहे, कारण पहिलं पाऊल उचलल्याशिवाय कोणताही प्रवास सुरू होत नाही. तू अपयशाला खूप घाबरतोस, पण अपयश म्हणजे शेवट नाही. तो एक शिकण्याचा टप्पा आहे. जर तू कधीच अपयशी झाला नाही तर तू काहीच नवीन शिकणार नाहीस. अपयश तुला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येत आहे. तू घडशील, पण पुन्हा उभे राहशील आणि याच प्रक्रियेत तू मजबूत बनशील. तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल, कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं. तुझ्या मनात एक सकारात्मक आवाज आहे जो सांगतो तू करू शकतोस, पण तुम्ही नकारात्मक आवाज ऐकता. आजपासून ते नकारात्मक आवाज बंद कर, कारण विचार बदलले की आयुष्य बदलतं. नवीन सुरुवात करायला कधीही उशीर होत नाही. भूतकाळात काय झालं, कोणी काय केलं हे सगळं विसर, कारण हे बदलू शकत नाही. पण तुझं भविष्य अजूनही तुझ्या हातात आहे. आज तुला एक संधी मिळाली आहे स्वतःला बदलण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची. ही संधी वाया घालवू नकोस. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एकच गोष्ट सांग की मी करू शकतो आणि मी नक्की करणार. हा छोटा विचार तुझं आयुष्य बदलू शकतो. शक्ती बाहेर नाही, ती तुझ्या आत आहे. तुला फक्त ती ओळखायची आहे. तुझ्या आयुष्यात मोठं काहीतरी घडणार आहे, पण त्यासाठी तुला धैर्य दाखवावं लागेल. भीतीला समोर जा आणि पुढे चालत राहा, कारण तुझ्यासाठी यश वाट पाहत आहे. रोज 5 मिनिटे शांत बस, डोळे बंद कर आणि माझे नामस्मरण कर. नामस्मरण केल्याने तुझी भीती ही कमी होईल. तुझा आत्मविश्वास वाढेल. तू एकटा नाहीस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे घाबरू नकोस. आजपासून एक नवीन सुरुवात कर. धैर्याने पुढे चालत राहा आणि एक दिवस तू नक्कीच जिंकशील. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही आहे ते कायमचं नाही. तुझ्या अडचणींमध्ये अडकलेला आहे, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. तुला असं वाटत आहे की नशीब तुझ्या विरोधात आहे, काम होत नाही, प्रयत्न अपुरे पडतात आणि प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा येतो. त्यामुळे तू
थकला आहेस, निराश झाला आहेस. पण हे सगळं संपायला सुरुवात झाली आहे. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येण्याच्या मार्गावर आहे. कदाचित तुला अजून ते दिसत नाही, पण ते घडत आहे. जेव्हा सगळं चुकीचं होतंय असं वाटतं, तेव्हा काहीतरी योग्य घडण्याच्या अगदी जवळ असतं. तू खूप संयम ठेवला, तू खूप सहन केलं. आता त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडायला सुरुवात झाली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, संधी येते, पण ती ओळखायला शिकावं लागतं. तुझ्यासमोर एक नवीन मार्ग उघडणार आहे. कदाचित ती नोकरीची संधी असेल, कदाचित एखादा व्यवसाय असेल, किंवा एखादं नातं जे तुझं आयुष्य बदलून टाकेल. त्या क्षणाला घाबरू नकोस, कारण तोच तुझा बदलण्याचा क्षण आहे. कधी-कधी तुला जुन्या गोष्टींना धरून बसतो, जुन्या आठवणी, जुनं दुःख, जुनं अपयश याचा सतत तू विचार करत असतो. जुनी दार बंद केल्याशिवाय नवीन दरवाजा हा उघडत नाही. म्हणून जे संपलं आहे ते जाऊ दे. नवीन गोष्टींना तुझ्या आयुष्यात येऊ दे. तुझ्या आयुष्याचा सकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात झाली आहे. तुला लवकरच काही चांगल्या बातम्या मिळतील. आजपासून एक छोटा बदल कर. तक्रार करणं हे बंद कर आणि कृतज्ञता व्यक्त कर. ज्या गोष्टी तुझ्याकडे आहेत त्याबद्दल आभार मान, कारण जेव्हा तू आभारी राहतोस तेव्हा आणखी चांगल्या गोष्टी तुझ्याकडे येत असतात. कृतज्ञता हीच तुझ्या आनंदाची किल्ली आहे. तुला वाटतंय की तू एकटा आहेस, कोणीही तुला समजून घेत नाही, पण मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. आज तुला एक छोटासा संकेत मिळेल. ती एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या फोन कॉलमधून किंवा एखाद्या अचानक घडलेल्या घटनेतून असू शकतो. तो संकेत तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या आयुष्यातील थांबलेली कामं आता पुढे सरकायला लागली आहेत. तुझ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. वेळ बदलते आणि योग्य वेळ आली की ते सगळं ठीक होतं. तू फक्त धीर ठेव. आता तुझ्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होणार आहे, जिथे दुःख कमी होईल आणि आनंद वाढेल.